जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5. मागच्याला आपण ओवी क्रमांक 73 ते 82 असा साधारण आपला अभ्यास झाला होता. पुन्हा एक थोडस विषयामध्ये प्रवेश या दृष्टीने उजळण. आपण बघितलं होतं की जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी त्यांच्या भाष्यामध्ये 12व्या श्लोकाच्या संदर्भामध्ये अर्जुनाला उद्देशून असं म्हटलं होतं की तस्मात् तत्र एव तव अधिकार इति कुरु कर्म एव. 11 आणि 12 श्लोकाची संगती लावताना आचार्य म्हणाले होते की अर्जुना, तुझाही याचा अर्थ कर्मयोगाचा अधिकार आहे, म्हणून तू सुद्धा कर्मच कर. कारण आपल्याला एवढंच त्यातलं वाक्य घ्यायचं आहे फक्त. कारण असं म्हणून त्यांनी 2 प्रकारची कर्म आपल्या समोर इथे मांडली होती की एक निष्काम कर्म. आता पुढचा प्रश्न आला की कर्म 2 पद्धतीने केला जाऊ शकतो. मुख्यतः कर्माचे प्रकार अनेक आहेत, पण मुख्यतः कर्म 2 प्रकारांनी केलं जाऊ शकतं. एक निष्काम आणि दुसरं सकाम. हे 12व्या श्लोकाचा तो विषय होता की निष्काम कर्म करणारा जो आहे तो चित्तशुद्धी, नित्यानित्य विवेक इत्यादी हा जो निष्ठाक्रम आहे त्याने मोक्षरूप शांतीला तो प्राप्त होतो. आणि जो सकाम भावनेने प्रवृत्त होऊन कर्म करतो तो फलामध्ये आसक्त होऊन कर्माने बद्ध होऊन राहतो. हा जो दुसरा भाग आहे हा आपल्या सगळ्यांच्याच अनुभवाचा विषय आहे खरं तर. त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं बोलण्यासारखं नसतंच, कधीच नसतं. कारण मी फलामध्ये आसक्त होऊन कर्माने बद्ध होतो हा अनुभवाचा विषय. अनुभवाचा विषय काय नाही आहे तर निष्काम कर्म हा माझ्या अनुभवाचा विषय नाही आहे. कर्मफल त्याग अजून मला जमत नाही. त्याच्यामुळे योग्य प्रमाणात जशी व्हायला पाहिजे तशी चित्तशुद्धी माझी होत नाही. उपासना सुद्धा मी सकाम करतो, त्याच्यामुळे चित्त शांती होत नाही. आणि त्याच्यामुळे ज्ञानाच्या अधिकारापासून मी कुठेतरी दूर राहून जातो. आणि हे ओळखायचं कसं की मी कर्माने बद्ध होतो का नाही होत. त्याचा एक अतिशय छान निकष आहे की अजूनही मला रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये जर सुखदुःखाच्या हेलकाव्यात माझं जीवन सुरू असेल, अजूनही मला सुख होतात आहेत, दुःख होतात आहेत, सुख सापेक्ष दुःख होतात आहेत, दुःख सापेक्ष सुख होतात आहेत, याचा अर्थ मी कर्माने बद्ध आहे. अगदी साधा निकष आहे त्याचा. तर हा विषय मांडल्यानंतर 13वा अध्याय आपण मागच्याला बघितला होता. तिथून आपल्या वाचनाला सुरुवात झाली होती. मी थोडंसं विषयाची संगती विसरणात गेली असेल तर म्हणून थोडा मागे गेलो अजून. की आता मी जसं म्हणालो, सकाम जो करतो त्याचं विचार करण्याची फारशी गरजच नाही, कारण आपल्या सगळ्यांचाच काय म्हणूया अनुभवाचा विषय. परंतु म्हणजे मंदादेने एकदा सुंदर एका प्रवचनात मांडलं होतं की उपदेश जो करायचा असतो तो कशाचा असतो. आपण बोललो होतो एकदा, मला आठवत. सोप्या पण शक्य गोष्टींचा उपदेश कधीच नसतो. सोप्या आहेत त्या, उपदेश करण्याची गरजच नाही, सगळ्यांना सहज जमतं. कठीण पण अशक्य गोष्टींचा पण उपदेश नसतो, कारण ते अशक्यच आहे, कधीच शक्य होणं नाही. त्यामुळे उपदेश कशाचा असतो तर कठीण पण शक्य गोष्टींचा उपदेश. खूप सुंदर अशा 3 एक वर्गवारी आपल्यासमोर मांडली होती मंदादेनी की कठीण पण शक्य गोष्ट. आता आपला चालू विषयाच्या संदर्भामध्ये निष्काम कर्म कठीण पण शक्य. कठीण आहे, नक्कीच कठीण आहे. आतापर्यंत आपण सगळ्यांनी केलं असतं, कारण आतापर्यंत हजाराने बहुतेक 50,000 वेळा आपण हे ऐकलं असेल की कर्म हे निष्काम करायचं आहे. पण ज्या अर्थी आपण अजूनही त्याचं श्रवण करतो आहोत, श्रवण करण्याची आपल्याला गरज वाटते आहे, त्या अर्थी नक्कीच काम अजून पूर्णतः जमलेलं नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. त्याच्यामुळे कठीण पण शक्य गोष्टींचा उपदेश असतो. मुद्दा असा की 13व्या श्लोकापासून आता पुढचे काही श्लोक जवळपास 26, 27 अगदी 29व्या श्लोकापर्यंत म्हणून
या अध्यायातले जे पुढचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंत असा जो निष्काम कर्म करणारा जो कर्मयोगी, किंवा काही ठिकाणी त्याचा अर्थ ज्यांनी कर्मसन्यास घेतलेला आहे असा जो योगी, असाही केलेला आहे. दोन्ही अर्थाने काही फरक पडत नाही, कारण दोन्हींमध्ये तो योगी आहे हे मुख्य आहे. तर तो कसा असतो, त्याला कसा अनुभव येतो, त्याला काय प्राप्त होतं, असं सगळं साधारण वर्णन आपल्यासमोर 13व्या या श्लोकापासून आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मागच्याला बघितलं होतं की विषय आणि इंद्रिये यांना स्वाधीन करणारा वशी हा जो शब्द आला होता, सर्व कर्म आणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी. तर मी जसं म्हणालो की सर्व कर्म संन्यास ज्यांनी केलेला आहे, कारण ज्ञानप्राप्ती झालेली आहे, हाही अर्थ घेऊ शकतो, किंवा इथे सर्व कर्म आणि मनसा शब्द आलेला आहे आणि अर्थ दिलेलाच आहे की मनाने सर्व कर्मांचा त्याग करून तो या नवद्वार असलेल्या देहरूपी नगरात काहीही न करता व करविता सुखाने राहतो. हे वर्णन आपण मागच्या वेळेला ऐकलं होतं. यथार्थ ज्ञानी, जो यथार्थ ज्ञानी असतो, जिथे वशी याचा अर्थ जितेंद्रिय पुरुष मागच्या आपण बघितलं होतं. आणि याच्यावरची पहिलीच ओवी जी 73 क्रमांकाची मागच्या आपण बोललो होतो, की अत्यंत महत्वाची, खरंच पाठ करून टाकावी. कारण पुन्हा जर रोजच्या जीवनामध्ये दर क्षणी, प्रति क्षणी माझा संबंध ज्या गोष्टीशी येतो ते कर्म, त्या कर्माचं इतकं सुंदर मार्गदर्शन माऊलीने इथे केलेलं आहे की कर्म कसं करावं. ठीक आहे, कळलं, निष्काम करावं कळलं, पण आपण जसं मागच्याला विचार केला होता की निष्काम करायचं म्हणजे काय, मग पाट्या टाकायच्या का, कामचुकारपणा करायचा का, कारण फळाची अपेक्षा मला नाहीये, मग काय करा, कसं तरी करून टाका. तर तसं नाही. जैसा फळाची हवे, कर्म करताना कसं करायचं माऊली सांगते. फारच सुंदर मार्गदर्शन इथे केलेलं आहे की जैसा फळाची हवे तैसे कर्म करी आगवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षेचे. म्हणून म्हणालो मी, पाठ करून टाकण्याची वेळ की फळ, एखादं कर्म करताना अगदी असं करायचं आहे जणू फळाच्या आशेने सकाम मनुष्य जसा कर्म करतो, संपूर्ण लक्ष देऊन त्याचं फळ, म्हणजे जे अपेक्षित फळ त्या कर्माचं आहे असं म्हणूया. आता बोलण्याची भाषा अपेक्षित असावं की नाही पुन्हा मुद्दा वेगळा निष्काम कर्मामध्ये, पण कर्तव्य कर्म आपण जेव्हा एखादं करतो याच्यामध्ये कर्म पाठीमागे कर्तव्य शब्द लावून घ्यायचा, किंवा विहित कर्म, कर्तव्य कर्म, हे जेव्हा मी करतो ते करताना अगदी उत्कृष्ट असंच करायचं. 18व्या अध्यायामध्ये आपण एक ओवी ती मागच्या वेळेला पाहिली होती, आपुलिनी हिता उपायो ऐसे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे, माऊली म्हणते. ही जी ओवी आहे 18व्या अध्यायातली, त्याच्या आजूबाजूच्या ज्या ओव्या आहे ना, इतकं सुंदर कर्माची भलावण तिथे केलेली आहे माऊलींनी, की जर कोणी उद्या आरोप करत असेल की परमार्थाने माणसाला आळशी बनवलं, कर्म करण्यापासून परावृत्त केलं, त्यांना ते पान ज्ञानेश्वरीचं उघडून दाखवावं. अर्थात ज्यांना खरी जिज्ञासा आहे, ज्यांना काहीच करायचं नाहीये, नुसतीच नावं ठेवायची आहे, त्यांचा आपला चिंतनाचा विषयच नाही. पण आपणही ते उघडून पाहावं, आपल्याला माहिती नसतं. 18व्या अध्यायामध्ये ही ओवी जिथे येते, बहुतेक 910 का काहीतरी क्रमांक आहे ओवीचा, फार सुंदर वर्णन, त्याच्यातच कर्माच्या संबंधित अशा सगळ्या ओव्या आलेल्या आहेत. स्वकर्म कुसुमांची वीरा, साधारण त्याच दरम्यान आलेली ती ओवी आहे. तर ह्या ओवीमध्ये माऊली म्हणते की आपुलीने हिता उपाय असे न विसंबित, आपल्या हिताचा हाच एकमेव उपाय आहे, त्यामुळे हे विसरू नकोस. काय, आपलं जे विहित कर्म आहे, ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे, त्याच्या डोक्यावर ओझं चढलं पाहिजे देवाच्या, आणि तो जसा पुंडलिकाचा पत्ता काढत त्याच्या घरी गेला होता, तसा तो माझ्या घरी आला पाहिजे. इतकं भव्य दिव्य कर्म करण्यासाठी आपल्याला संत शिकवतात. मात्र, तो मात्र शब्दच खूप महत्वाचा. हे केल्यानंतर आत्मदृष्टीने ती मी केलीच नाही अशा भावनेने कर्माची उपेक्षा करतो, त्याचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. मूळ मुद्दा तो आहे. कर्म असं जरी केलं, आणि म्हणून काका खूप सुंदर समजावून सांगतात आपल्याला की कर्म उत्कृष्टच करायचा. म्हणजे सकाम जो मनुष्य असतो की नाही, तोही करून करून काय करतो,
आता हा तर्काचा विषय आहे, खूप सुंदर विषय आहे. सकाम मनुष्य करून करून काय करतो? कर्म उत्कृष्टच करतो, ह्याच्या पलीकडे तो वेगळं काय करतो किंवा करू शकतो? फक्त त्याचे जे उद्देश आहेत किंवा त्याच्या ज्या प्रेरणा आहेत त्या जगत सत्यत्वाच्या आहेत, त्या कर्तृत्व भोक्तृत्वाच्या आहेत, त्या तुलनेच्या आहेत, त्या ईर्षेच्या आहेत, त्या मत्सराच्या आहेत. या सगळ्या दृष्टीने तो सकाम कर्म करतो. याच्यापेक्षा मला जास्त मिळालं पाहिजे, त्याला माझ्यापेक्षा जास्त कसं मिळालं, अत्यंत मत्सराने तो जळतो म्हणून कर्म करतो, तुलना करतो म्हणून कर्म करतो, फळाच्या जबरदस्त अपेक्षेने कर्म करतो. पण शेवटी करून करून काय करतो? कर्म उत्कृष्टच करतो, ह्याच्या पलीकडे कोणीच काही करू शकत नाही. परमपूज्य काकांनी तेच तर आपल्यासमोर मांडलेलं आहे, साधक म्हणून कर्म उत्कृष्टच करायचं आहे, फक्त आपल्या प्रेरणा बदलून टाकायच्या पूर्णतः. आत्ता ज्या मी सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत त्याच्यासाठी म्हणून नाही कर्म उत्कृष्ट करायचं. कर्म मला भगवंताला अर्पण करायचं आहे. स्वकर्म कुसुमांची वीरा, माझ्या स्वकर्मरूप फुलांनी त्याची पूजा बांधायची आहे. आणि देवाची पूजा करताना आपण फुलं कशी निवडतो? शेळी, किडलेली, वाकड्या झडून गेलेली नाही ना. मी जेव्हा सकाम कर्म करतो ना, तेव्हा मी जी फुलं देवाला वाहतो ती फुलं अशी असतात. तशी फुलं आपल्याला नको आहेत. तर हे जे वर्णन केलेलं आहे, निष्काम कर्मयोगी सर्व कर्मे करतो आणि मग केल्यानंतर मात्र तो आत्मदृष्टीने ती केलीच नाहीत अशा भावनेने कर्माची उपेक्षा करतो, कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. पद्मपत्र इव अंबसा केला होता विचार आपण. जणू काही ती मी केलेलीच नाही, कारण आत्मदृष्टीने कर्म झालं, कर्तव्य करायचं होतं, ते जसं करायला पाहिजे तसं केलेलं आहे. आणि कर्म फळ दिल्याशिवाय निवृत्त होत नाही, त्याचं चित्तशुद्धी हे फळ आपोआपच मिळालेलं आहे. आणि ते कर्म करून संपलं की तो पुन्हा आपल्या बेस लोकेशन, शुद्ध मराठीमध्ये परत जातो. बेस लोकेशन काय आहे? अरे मी तर आत्मदृष्टीने मी तर अकर्ता आहे, मी अलिप्त आहे, मी निर्विकार आहे, मी निर्गुण आहे, वगैरे वगैरे. आणि मी अकर्ता आहे त्यामुळे कर्म मी केलेलंच नाही आत्मदृष्टी, ह्या आपल्या मूळ विचाराकडे तो परत जातो. तरी सुंदर आहे पहा. म्हणून मी म्हणालो ही ओवी पाठ याच्यासाठी करायची, अगदी स्पष्ट सविस्तर मार्गदर्शन आहे की मला रोजच्या आयुष्यामध्ये कसं जगायचं आहे. जर ज्ञानप्रापक कर्मयोग मला साधावा अशी माझी इच्छा असेल आणि त्याचं रूपांतर नंतर ज्ञाननिष्ठ सांख्ययोगात व्हावं, की ज्याचं झालेलं आहे, ज्याचं वर्णन या श्लोकामध्ये सुरू आहे, तर असं कर्म मला करणंच भाग आहे. त्यामुळे इच्छारहित कर्तव्य कर्म सगळ्यात महत्वाचं आहे. इच्छारहित, कारण जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंतच कर्म संभवतं. म्हणजे इच्छा पूर्तीसाठी कर्म म्हणतोय मी. कर्तव्य कर्म राहतच, लोकसंग्रहाचंही कर्म नंतर राहू शकतं ईश्वराच्या योजनेमध्ये असेल तर, त्या ज्ञानाच्या आयुष्यामध्ये, त्या महात्म्याच्या आयुष्यामध्ये. पण आठवतं ना, जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही, मग आत्मसंतुष्टीचे ठाई कुंठे सहजे. अगदी तेच वर्णन इथे आलेलं आहे. जेव्हा निरार्थता नाही, जोपर्यंत आर्थता आहे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची, घर आहे राहायला, पण दुसऱ्याकडे गेलं, त्यांचं छान घर बघितलं, कसं वाटतं यार आपणही घर घेतलं पाहिजे, लगेच MLS लिस्टिंग. गरज असणं गोष्ट वेगळी, आणि माझ्या केवळ इच्छे खातर जोपर्यंत घर विकत घेणे हा विषय माझ्या डोक्यातच नाही, ती आर्थताच नाही, तेव्हा त्या तेवढ्या एका दृष्टीने जर विचार केला तर मी निरार्थच आहे. त्यामुळे घर घेणं, मग या झिप कोडमध्ये का त्या झिप कोडमध्ये, आत्ता घ्यावं का नंतर घ्यावं, किमती कमी होतील का उतरतील, हे जे सगळे आणि त्या दृष्टीने जे काही कर्म सुरू होतं, आणि मग जी काही आयुष्यामध्ये उलथापालत होते, घर मिळेस्तोवर आणि मिळाल्यानंतर अजून वेगळी, हे सगळं काहीच उरत नाही. कारण जेव्हा निरार्थता नाही, जेव्हा या दृष्टीने मी निरार्थ होतो, आणि जोपर्यंत नाही तोपर्यंत व्यापार असे पाहिजे, व्यापार राहणारच आहे तो घर घेण्याचा.
एक उदाहरण घराचं, पण मुद्दा असा की इच्छारहित कर्तव्य कर्म, म्हणून म्हणलं कर्म राहणं शक्य आहे, कारण कर्तव्य काही कर्म आपल्याला असणारच आहे, ती जशी पाहिजे तशी केलीच पाहिजे. आणि मग हा जो असतो यथार्थ ज्ञानी, तो जयाकडे वासुप आहे, ज्या दिशेकडे आपले निवासस्थान पाहतो त्या दिशेकडची दृष्टी त्याला आनंदमय, कारण मग आत्मसंतुष्टीचे ठाई कुंठे सहज, त्याच ओळीमध्ये दिलेलं आहे. निरार्थता जेव्हा खरी निरार्थता प्राप्त होते, आधी येऊन गेलेली ओवी सांगतोय, इथे कुठेच नाही ती, आठवत असेल आपल्यापैकी काही जणांना. त्यामुळे त्याला काय होतं, थोडक्यात सगळीकडे सगळ्या पदार्थात त्याला ब्रह्मज्ञान दिसतं, त्याची दृष्टी संपूर्णतः बदलून जाते, आणि दृष्टी बदलल्याशिवाय सृष्टीचा अनुभव बदलत नाही. लिहून घ्यायचं, मी नेहमी सांगतो, मी प्रत्येकाला सांगणार नाही, पण अशी वाक्य जेव्हा माझ्याकडून येतात तेव्हा समजून घ्यायचं हे परमपूज्य काका किंवा परमपूज्य मंदातीकडून आलेलं आहे. माझ्या मुखातून अशी वाक्य येणं शक्यच नाही. निरार्थ झाल्याशिवाय अशी वाक्य जी सिद्धांत रूप वाक्य असतात ती येतच नाहीत. दृष्टी बदलल्याशिवाय सृष्टीचा अनुभव बदलत नाही, आणि त्या यथार्थ ज्ञानाची दृष्टी बदललेली असते. त्यामुळे तो जयाकडे वासुप आहे, तेव्हा ते सुखाची सृष्टी होते. सुखच आहे, आनंद आहे, कारण झालं तरी रामकृष्ण हरी, नाही झालं तरी रामकृष्ण हरी. मी माझं कर्तव्य कर्म उत्कृष्टच करणार. किती उत्कृष्ट, पुन्हा तेच, किती उत्कृष्ट, जगन्नाथ आभारू पडे इतकं उत्कृष्ट. आणि मग पुढे म्हणतात की असा जो यथार्थ ज्ञानी, तो या 9 द्वार असलेल्या शरीरामध्ये तो राहत असूनही तादात्म्य नसल्यामुळे परमार्थतः तो नसतोच, आणि सर्व कर्मे करीत असूनही तो फलाचा त्याग करत असल्यामुळे तो काहीच करत नाही. पुन्हा मनामध्ये कुठे शंका आली असेल की याचा अर्थ तो कर्मच करीत नाही का, मगाशी आपण बोललो होतो. जर तो प्रापंचिक असेल, अजूनही प्रपंच त्याचा सुरू असेल, तर त्याला कर्तव्य कर्म असणारच आहे. सर्व कर्म संन्यास जरी घेतला असेल तरी काही थोडी नित्यकर्म आणि काही नैमित्तिक कर्म संन्यासाला सुद्धा असतात. जसं आता गुरुपौर्णिमा आहे, त्या सद्गुरूंचं पूजन आहे, किंवा 12 वाजता देहनिर्वाहासाठी 4-5 घरी जाऊन ओम भवती भिक्षाम देही एवढं कर्म तर नक्कीच संन्यासाला आहे. हे नित्य कर्म झालं. सकाळच्या काय प्रातःवंदनानंतर 1-2 काही कर्म असतात त्यांना, आणि नैमित्तिक कर्म जसं मी म्हणालो गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंचं पूजन आहे. त्यामुळे सर्व कर्म संन्यास ज्याने घेतला आहे त्याला सुद्धा काही कर्म सोडताच येत नाही, आणि सर्व कर्म संन्यास घेतलेला तो यथार्थ ज्ञानी ईश्वराच्या योजनेमध्ये जर असेल तर लोकसंग्रहासाठी म्हणून तो पुष्कळ कर्म करू शकतो, जे आपल्या सद्गुरूंच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतं. अनेक ग्रंथ लिहिणं सुरू आहे, अनेक प्रवचनं सुरू आहेत, सगळं सुरू आहे. पण असं जरी असलं तरी अर्जुना विषय तोच आहे की अरे, जर मनात पुढे कुठे आलं असेल की या देहात तर अज्ञानी पण राहतोच आणि या देहामध्ये ज्ञानी पण राहतो, तुम्ही सांगताय, मग वैशिष्ट्य विशेष काय आहे त्याच्यामध्ये? असं आम्ही पण राहतोच की या देहामध्ये. फरक या वाक्यातच आहे, हे बोलतानाच लक्षात येतं की नाही फरक आहे म्हणून. कारण मी असं स्वतःच्या बाबतीत कधीच बोलत नाही, या देहात मी राहतो. हे वेडा आहेस का, हा देहच मी आहे. आणि तो कुठल्या प्रतीतीमध्ये असतो? आता प्रतीती शब्द आणला मी कारण मागच्याला आपण तो विषय बघितला होता, आचार्यांच्या भाष्यामध्ये आलेला. आचार्यांनी म्हटलं होतं, देहादि संघात व्यतिरिक्तात्मदर्शिनः तू देहे आसे इति प्रत्यय उपपद्यते, की या देहादि संघातापेक्षा आत्मा भिन्न आहे हे जाणणाऱ्या विवेकी पुरुषाला मी शरीरात राहतो अशी प्रतीती येऊ शकते, जी अज्ञानाला म्हणजे माझ्यासारख्याला ती येत नाही. कारण मला हे ब्रह्मांड कळतं, मला पृथ्वी कळते, मला देश कळतात, भारत देश, अमेरिका देश, मला माझं शहर कळतं, माझं घर कळतं, माझे कदाचित कपडे पण कळत असतील, कारण या कपड्यांमध्ये मी आहे. थंडीचे कपडे घातले म्हणजे काय, थंडीच्या कपड्यांमध्ये मी आहे इथपर्यंत कळतं. पण माझी गती तिथेच खुंटून जाते.
ज्ञानी त्याच्याही पलीकडे जातो. तो म्हणतो नाही, हे सुद्धा वासांशी जीर्णानी यथा विहाय, काय भगवद्गीता. म्हणून ते जीर्ण झालं की टाकून द्यावं लागतं, आणि ते जीर्ण कधी होतं हे माझ्या हातात नसतं ठरवून. हे काय कोणी कधी जावं तो प्रारब्धाचा प्रश्न आहे, कारण प्रारब्ध नेहमी देहाला धरून असतं. हाही विषय याच्यामध्ये बारीक आहे बरं का, अनस्यूत, की मग इतकं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर मग तो देहात अजून का आहे, हाही एक पुढचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर हेच आहे, काय की यथार्थ ज्ञान झाल्यानंतर सुद्धा संचित कर्मातलं जे तो प्रारब्ध नावाचं गाठोड घेऊन आलेला आहे, तो ज्ञानी जरी असला तरी प्रारब्ध संपेस्तोवर त्याचा देह सुरू राहतो. ज्याप्रमाणे कुलालच उदाहरण देतात की ते कुलाल म्हणजे मडकी तयार करणार, त्याचं जे चक्र असतं ना, चाक, किंवा आपण आजचं उदाहरण घेऊ, पंखा असतो आपल्या घरामध्ये, बटन बंद केल्यानंतर पंखा ताबडतोब जसा बंद होत नाही, दृष्टांत आहे. त्याला भौतिकशास्त्रामध्ये इनर्शिया असं म्हणतात. त्याला स्थितीस्थापकत्व असा अतिशय सोपा शब्द आहे, इनर्शिया म्हणतात त्याला. तर तो जसा इनर्शिया असतो त्या कुठल्याही एखाद्या फिजिकल ऑब्जेक्टमध्ये, ज्याला म्हणतात, मग ते त्याच्या गतीचा असेल किंवा थांबलेल्या गतीचा सुद्धा असतो. तर ते जसं असतं की विजेचं बटन जरी ते बंद केले, इलेक्ट्रिसिटी सप्लाय ज्याला म्हणतो, तो जर थांबवला तरी पंखा जसा फिरत राहतो थोडा वेळ, तसं त्या ज्ञानाचं आयुष्य सुरू असतं. कारण प्रारब्ध देहाला धरून असतं. मगाशी आपण बोललो तो मुख्य सिद्धांत. आणि म्हणूनच किती किती गोष्टी याच्यात शिकण्यासारख्या पहा, की तो जो असतो यथार्थ ज्ञानी, तो देहाच्या तादात्म्यामध्ये नसल्यामुळे प्रारब्धाच्या सुखदुःखांचे भोग, परमपूज्य काकांनी खूप छान सांगितलं, प्रारब्धाची मर्यादा किती आहे माहिती आहे, त्याचं सामर्थ्य पण जबरदस्त आहे. प्रारब्धाचं किती जबरदस्त आहे ते आपण आत्ताच पाहिलं, की तो जो यथार्थ ज्ञानी असतो त्याचा देह सुद्धा त्या प्रारब्धामुळेच सुरू राहतो. पण त्याची मर्यादा तिथे दिसून येते. काय प्रारब्धाचं सामर्थ्य काय आहे, सुख आणि दुःख ते आणून देणारच. तो कोणीही असा, तुम्ही जीवनमुक्त असा, ज्ञानी अगदी बद्ध असा, आपलं अज्ञानी बद्ध असा, ते आणून देणारच. पण ते स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं, हे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे, जे तो यथार्थ ज्ञानी वापरू शकतो. आणि तो वापरू शकतो याचं एकमेव कारण आहे की तो देहाशी तादात्म्य पूर्णपणे त्याचं संपलेलं असतं. आणि प्रारब्धाची मर्यादा तिथे संपते. प्रारब्धाची ती कमाल मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे प्रारब्ध जाऊ शकत नाही, कारण ते देहाला धरून असतं. आणि जोपर्यंत मी देह तादात्म्यामध्ये आहे तोपर्यंत मला आपला जो मुख्य विषय सुरू आहे, कर्तृत्व आणि भोक्तृत्व सोडणं फार कठीण जातं, फार कठीण जातं. हा जो यथार्थ ज्ञानी असतो तो एक तर ईश्वराच्या तादात्म्यामध्ये असतो किंवा सद्गुरूंच्या तादात्म्यामध्ये असतो, आणि त्या तादात्म्यामध्ये तो कर्म करतो. लक्षात. त्याची एक सुंदर कथा परमपूज्य मंदाजींनी सांगितली आहे. संत एकनाथांची कथा आहे. उजळणी सुरू आहे, पण सांगतो आपल्याला, पुन्हा घाई नाही आपल्याला. ज्ञानेश्वरी काका जसं म्हणतात, संपवायची, उरकायची, आटवायची नाही, आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे कुठून शिकायला मिळतं याला फारसं महत्व नाहीये. त्याच श्लोकातून जर मला 4 वेळा तोच विचार करून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत असतील तर हरकत काहीच नाही, अशी माझी भूमिका आहे. बरोबर आहे असं काही माझा आग्रह नाही, पण सांगतो कथा. संत एकनाथांची कथा सांगितली. संत एकनाथ पैठणमध्ये भागवत कथा सांगायचे. सकाळी स्नान झाल्यानंतर रोजचा त्यांचा नित्यक्रम होता. सुंदर भागवत कथा. कल्पना करू शकतो आपण, प्रत्यक्ष संत एकनाथ महाराज भागवत सांगतायत. छान. अगदी तुम्ही कल्पना करू शकता, संत एकनाथ महाराज अत्यंत गोड, त्यांची मधुर वाणी असलेले संत म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे प्रत्यक्ष संत एकनाथ महाराज भागवत सांगतात म्हणल्यानंतर प्रचंड गर्दी व्हायची, खूप लोक तिथे जमायचे. काही लोक भागवताची आवड नसते, महाराजांची मधुर वाणी कानावर पडावी म्हणून सुद्धा यायचे.
महाराज असे शांत बसलेले ताठ आणि अगदी तल्लीन होऊन भागवत सांगतात आहे. असं येते रोजचं दृश्य. एक दिवस भागवत सांगता सांगता ते अशी आपली मांडी चोळायला लागतात, अशी घासायला लागतात मांडी. थोडा वेळ होतो, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 12 मिनिटं, हे आपले हळूहळू पुढे वेगही वाढतो, जोर जोरात त्याची मांडी चोळतात आहे. लोकांना वाटतं काय झालं, काय त्यांच्या सोहळ्यामध्ये, धोत्रामध्ये म्हणूया काही काय किडा शिरला का, किंवा त्यांना काही आसनाचं काही टोचता आहे का, किंवा त्यांना स्वतःच्याच तब्येतीचं काही थोडंसं कमी जास्त आहे का, असं काही लोक विचार करत होते. कारण महाराजांचं असं रूप त्यांनी कधी पाहिलंच नाही. कारण महाराज संत एकनाथ महाराजांनी एकदा भागवत सांगायला सुरुवात केली की तद्रूप तर आत्ताच बोललो आपण, तादात्म्य. आज असं काय बिघडलं? भागवत संत माझ्यासारखे असतातच, त्यांना भागवतापेक्षा या गोष्टीत जास्त इंटरेस्ट असतो, रस. त्यामुळे हे जाणून घेणं महत्वाचं ना. भागवत बिगवत ठीक आहे, बघू आपण त्याच्यानंतर, पण हे महत्वाचं आहे ना. महाराज बोला, काय झालं आज? तुम्ही फार मांडी जरा खाजवत होते म्हणून, किंवा घासत होते, काही तुम्हाला त्रास होतोय का? महाराज म्हणाले नाही. एकनाथ महाराज म्हणाले नाही, कुठे काय नाही, तुम्ही ते मांडी सारखी ती घासत होते म्हणले, 10 मिनिटं तरी तुमचं ते सुरू होतं, 10-12 मिनिटं. हा, त्याच्याबद्दल बोलताय होय? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, माझे सद्गुरू जनार्दन स्वामी हे काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी काशीला गेलेले आहेत. ते तेव्हा दर्शन घेत होते. ते दर्शन घेत असताना ते इतके तन्मय झाले विश्वेश्वराच्या त्या दर्शनामध्ये की त्यांच्या खांद्यावर असलेली जी शाल आहे ती तिथे जवळच्या समईला तिचं टोक लागलं आणि ती जळायला लागली. आणि ती जळत जळत जेव्हा त्यांच्या देहापर्यंत आली तेव्हा त्यांचं ते ध्यान भंग पाहू नये, त्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून मी ती शाल विझवत होतो. मी काय सांगतो? सद्गुरु तादात्म्य, ईश्वर तादात्म्य. मला तर माहिती नसतं परमपूज्य काका काय करतात. 2-4 महिन्यात एखादं आठवण येते, अरे आपण फोनच नाही केला, खूप दिवस झाले. ही माझी अवस्था. आता मला सांगा, जे इतक्या सद्गुरु तादात्म्यामध्ये असतील ते स्वतःकडे त्या भागवताचा कर्तृत्व भाव घेत असतील काय? काय सुंदर भागवत सांगतो मी, बघा हजारोंची गर्दी असते, असा विचार तरी त्यांच्या मनाला शिवत असेल. आपल्याला शिकायचं एवढंच आहे या कथेतून, आणि ही ज्या ओव्या आणि ह्या जो श्लोक आहेत ना, एवढंच शिकायचं आहे की जर मला कर्तृत्व भोक्तृत्व भाव सोडायचा असेल, ते सोडणं मला जमलं पाहिजे, अशी तळमळ असेल, अशी तीव्र इच्छा असेल, निष्काम कर्म करण्याचा मी प्रयत्न करत असेल एक साधक म्हणून, ते ह्या ज्या काही त्याचे काय म्हणूया बारकावे आहेत की देह तादात्म्य जोपर्यंत मी सोडत नाही तोपर्यंत कर्तृत्व सोडणं अत्यंत कठीण आहे, जवळपास अशक्यच आहे म्हणलं तरी चालेल. कारण ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्यामुळे तादात्म्य कशाचं ठेवायचं आहे? तत्वाचं. मग त्याला तुम्ही सद्गुरू म्हणा, त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, काही बिघडत नाही. आपल्याला माहिती आहे या 18 अध्याय सांगितल्यानंतर 18व्या अध्यायाच्या शेवटी जे अर्जुनाला ज्ञान झालेलं आहे तेव्हा समाधी अवस्थेमध्ये त्याच्याकडून युद्ध करून घेतलेलं आहे. परमपूज्य मंदादांनी सांगितलेलं प्रवचनामध्ये, कुठल्या तरी प्रवचनात येऊन गेलाय तो विषय. युद्ध केलेलं करून घेतलेलंच आहे, कर्मापासून सुटका नाही, पण समाधी अवस्थेमध्ये. त्याच योगाचं आपण वर्णन वाचतो आहे. आणि हा फरक आहे. मूळ विषयाकडे परत येऊ. ज्ञानी आणि अज्ञानी दोघे या देहातच राहतात, पण अज्ञानी मी या देहात राहतो अशी कल्पना सुद्धा त्याच्या डोक्यात येत नाही, आली तर त्याला सहन होत नाही. कारण मी देह आहे इतकं जबरदस्त असतं. कल्पना करा, आपण परमार्थात काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा सर्वप्रथम जेव्हा केव्हा असे विचार ऐकले असतील तर सुरुवातीला ते विचारांचाच त्रास व्हायला लागतो. हे काय बोलतात असं, देहात राहतो म्हणजे काय? अरे हा देह म्हणजेच तर मी आहे. देहात राहतो ही भाषाच कळत नाही आपल्याला पहिले. कारण आपल्याला आपण स्वतःला खूप हुशार समजत असतो, पण आपण खरंच हुशार असतो का? म्हणजे तर्काच्या दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने, हा एक प्रश्न आहे. कारण माझ्या डोळ्यासमोर पांगळे असलेले लोक जिवंत असतात, थिटे असलेले लोक जिवंत असतात, हात तुटलेला आहे, पाय तुटलेला आहे, डोळा नाही,
ताण नाही, एक किडनी काढून टाकलेली आहे, तरी जिवंत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, हे सगळं मी नाही हे तर्काने सिद्ध होत आहे बरोबर, तरीही मला ते कळत नाही. त्यामुळे हात माझा आहे, पाय माझा आहे, पाय म्हणजे मी नाही, हात म्हणजे मी नाही, हे निदान व्यवहारात ज्याला आपण सामान्य ज्ञान कॉमन सेन्स म्हणतो त्यांनी सुद्धा समजून घेता येतं. काका म्हणतात ह्याला तर वेदांताची गरजच नाही. वेदांताची गरज पुढे पुढे लागायला लागते. कुठे, जेव्हा अगदी इथपर्यंत येतं, हे प्राणही मी नाही किंवा मन मी नाही, बुद्धी सुद्धा मी नाही, हे समजून घेण्यासाठी कदाचित वेदांताची गरज आहे. हे तादात्म्य ह्या विचारांमध्ये सारखं राहणं, कारण बहुतांश वेळेला देह तादात्म्यानेच माझे व्यवहार सुरू असतात. कितीही मी तत्वज्ञानाचा अभ्यास केला तरी मी देह आहे या भूमिकेतूनच माझे व्यवहार सुरू असतात. आणि मग मात्र मला ते कर्तेपणा आणि भोगतेपणा सोडणं कठीण जातं. त्याच्यासाठी थोडा जास्त वेळ याच्यावरती घालवला, कारण आपल्यासाठी पुन्हा एकदा साधक म्हणून अतिशय महत्वाचा विषय हा आहे. आणि मग आपण 14वा श्लोक पाहिला होता की न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू. मी श्लोक वाचत नाही पुन्हा, पण हा जो संघाताचा स्वामी आहे, ज्याला आत्मा म्हटलेला आहे, आपण बघितलं होतं की त्याच्यात 2 प्रकारे अर्थ केलाय. पहिला अर्थ आहे तो पिंडाला धरून आहे, दुसरा अर्थ आहे तो ब्रह्मांडाला धरून आहे. फरक काही पडत नाही. परमपूज्य काकांनी त्याचा सुंदर आपल्याला एक वाक्यता करून दिली होती, आत्मरूप देव असा शब्द घालून घ्यायचा, कारण जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतातच. आत्मरूप देव म्हटलं की देवाची भाषा बोलली तरी हरकत नाही, आत्मरूप म्हणजे आत्म्याची भाषा बोललं तरी हरकत नाही, कारण या देहाच्या सापेक्षतेने ब्रह्माला कुटस्थ म्हणतात. काय वाक्य, या देहाच्या सापेक्षतेने आकाश तेच आहे, आकाश एकच आहे, ते तेच आहे. पण माझ्या हातात जर मडकं असेल तर त्या मडक्यातल्या आकाशाला विनाकारण मी उपाधी चिकटवतो, त्याला मठाकाश, चुकलं माझं, घटाकाश असं म्हणतात. माझ्या हातात एक घट आहे, मडका आहे, त्याच्या आतलं जे आकाश म्हणजे पोकळी, केवळ त्या घटाच्या उपाधीने त्याला एक नाव प्राप्त झालं, काय, घटाकाश. आकाश तेच आहे, तसंच आहे, तेवढंच आहे, तितकंच आहे. जे बाहेर आहे तेच आतमध्ये. त्यामुळे देहाच्या सापेक्षेने त्याला फक्त कुटस्थ किंवा आत्मा असं म्हणतात. त्यामुळे आत्मरूप देव म्हटलं की मग बावलींनी ब्रह्मांडाच्या दृष्टीने प्रभू याचा अर्थ ईश्वर असा अर्थ करून मांडणी केली आहे. आचार्यांनी पिंडाच्या दृष्टीने मांडणी केलेली आहे कुटस्थ या अर्थाने. आणि पुढे एक ओवी येणार आहे ज्याच्यामध्ये माऊलींनी दोन्हीची एक वाक्यात इथे तशी पण करून दाखवलेली आहे. गंमत ती आपल्याला बघायला मिळेलच. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की शरीरम पुरम इव पुरम आत्मैक स्वामिकम असं आचार्यांनी म्हटलं की शरीर हे सुद्धा एखाद्या पुरासारखे म्हणजे नगरासारखे आहे, ज्याचा आपण मागच्या भरपूर विचार केला होता. आणि त्याचा जो स्वामी तो आत्मा आहे. तर 14व्या श्लोकाचा मुख्य विषय जो होता तो आपल्याला फार सविस्तर नको बघायला, कारण उजळणी सुरू आहे अजूनही आपली. मुख्य विषय जो होता की हा जो आत्मा आहे, हे जे ब्रह्म आहे, जो आत्मा आहे, त्याला देव म्हणूया, त्याला विविध नावं आपण देऊ शकतो, तो कधीही तू अमुक कर अशी आज्ञा करत नाही किंवा त्याच्याकडून कर्म करवून सुद्धा घेत नाही. इतकंच काय, देहाला इष्ट असलेली कर्मे उत्पन्न करत नाही, कर्मफलाशी संबंधही निर्माण करत नाही. पिंडाच्या दृष्टीने, ब्रह्मांडाच्या दृष्टीने तो कर्म निर्माण करत नाही, कर्मफलाशी संबंध निर्माण करत नाही, आणि निर्विकार असूनही व्यवहारता मात्र तो लोकस्य प्रभू म्हणजे त्रैलोक्याचा स्वामी आहेच, पण स्वरूपतः तो काहीही करत नाही. अठ्ठ्याहत्तर क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यामध्ये महाराजांनी म्हटलंय की त्याची स्वरूप निद्रा मोडत नाही, योग निद्रा तरी न मोडे. तरी न म्हणजे इतकं सगळं जगत जे आपल्याला दिसतं, ईश्वराने जग निर्माण केलं, ईश्वर कारणवाद आपण मागच्या बघितला होता. अध्यारोपाची भाषा आहे, पण ती एकदा स्वीकारल्यानंतर पुन्हा पुन्हा ते बोलायचं नसतं, पण आठवण लक्षात राहावी आणि आपल्याला पुढे ती सोडावी लागणार आहे एवढ्यासाठी फक्त त्याचा उल्लेख केला की अध्यारोपाची भाषा आहे. पण ईश्वराने जग निर्माण केलं, कारण जग मला दिसतं, त्याचा अनुभव येतो, त्यामुळे त्याची संगती लावणं भाग आहे. आणि त्याच्यामध्ये जी एक सुसूत्रता आहे, नियमबद्धता आहे, त्याचा अर्थ कोणीतरी केलं असलं पाहिजे, हे तर्काला पटतं, ईश्वराने केलं. पण असं जरी असलं, असं जरी मी म्हणत असलो
तरी भगवंत सांगतात आहे की स्वरूपतः तो ईश्वर म्हणजे स्वतः भगवंत काहीही करीत नाही आणि त्याची योगनिद्रा मोडत नाही. त्याच्या अकर्तेपणाला विरोधही निर्माण होत नाही, कारण हे करणारी जी प्रकृती आहे, या श्लोकातच तो शब्द आलेला आहे, त्याची प्रकृती हे सगळं करते. कारण प्रश्न मग अनुत्तरित राहून जातो की तो जो करत नाही तर मग करतो कोण? तर त्याची जी शक्ती आहे, माया तिला म्हणतात, तिला प्रकृती म्हणतात, तिला प्रधान म्हणतात, तिला विविध नाव आहे. वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्या मायेला विविध नाव आहेत. ती हे करते आणि माया जी असते ती ईश्वराची माया ही नित्य निरस्त असते. आपण मागच्या तो विषय बघितला होता. तिला त्याचा निराश करून घ्यावा लागत नाही. त्यामुळे थोडक्यात ईश्वराला आपल्या स्वरूपाचं कधीही विस्मरण नसतं, जे जीवाला अविद्येमुळे असतं. म्हणून जीवाला साधना करून आपल्या अविद्येचा निराश करून घ्यावा लागतो. आणि 79 क्रमांकाची जी ओवी होती की तो शुद्धीही नेणे, शेवटचं जे शरण होतं, त्याला परमपूज्य काकांचा फार सुंदर शब्द आहे, बेखबर. काका म्हणतात त्यांनी हे जग निर्माण केलं, पण त्याविषयी तो अत्यंत बेखबर आहे. बेखबर आहे म्हणजे काय? त्याचं काय चाललंय, कसं चाललंय. पुन्हा तेच मगाशीचा विचार जो पिंडाला लागू होता तोच इथे. कर्म करताना कसं केलं आहे, हे एवढं जबरदस्त सगळं जग ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे, पण नंतर बेखबर. पंधराव्या श्लोकी आपला झाला होता की नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवा. हे जे आहे ना, अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवा, की अज्ञानी जीव जो असतो त्याचं काय असतं, त्याचं ज्ञान हे अज्ञानाने झाकलं जातं. म्हणून तो अज्ञानी जीव ईश्वराच्या वास्तव स्वरूपाविषयी भ्रमामध्ये पडतो किंवा पडतात अनेक वचन. ही एक काय म्हणूया, थोडंसं ही एक थीम आहे, ध्रुवपद आहे, जे आपल्याला पुढच्या काही श्लोकांमध्ये कामात येणार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा जो उल्लेख केला, अज्ञानेन आवृतम ज्ञान. एक थोडासा बारकावा सांगतो आणि पुढे जातो की ज्ञान आणि अज्ञान हे अत्यंत विरोधी आहे. अज्ञान कधीही ज्ञानाला आवृत्त करू शकत नाही. बारकावे थोडेसे खूप छान छान असतात, पण विषय निघाला म्हणून सांगतो. उदाहरणार्थ कुठेतरी आलं होतं हे की आवृत म्हणजे झाकणं, बरोबर. आता एखाद्या गोष्टीने जेव्हा दुसरी गोष्ट झाकली जाते, तेव्हा जी गोष्ट झाकली जाते त्याच्यापेक्षा ज्या गोष्टीने झाकायचं ती मोठी असली पाहिजे. बोललो असेल आपल्याला, आठवत नाही. तर पांघरुण आहे समजा, थंडीमध्ये पांघरुणाने मी अंग माझं झाकतो थंडीमुळे. ते पांघरुण माझ्या अंगापेक्षा कितीतरी मोठं असतं. माझी उंची 5-6 फूट असेल तर ते 7-8 फूट लांबीचं असतं. माझी रुंदी 3 फूट असेल तर ते 5 फूट लांबीचं असतं, जेणेकरून माझं पूर्ण शरीर झाकल्या जातं, बरोबर आहे. आणि आवृत म्हणलं की मग असं वाटलं, अरे अज्ञान तर मोठं झालं मग ज्ञानापेक्षा, कारण इथे तर म्हटलेलं आहे असं. त्या आवृतचे 2 अर्थ आहेत, म्हणून तो बारकावा मी याच्यासाठी आणला की सूर्य जसा ढगाने झाकला जातो, एक उदाहरण. आता ढग मोठा झाला का सूर्यापेक्षा? नाही. याचं उत्तर व्यवहारात आपल्याला स्पष्ट माहिती आहे की नाही, ढग कधीच सूर्यापेक्षा मोठा नसतो. ढग जाऊ द्या, मी माझ्या डोळ्यासमोरचा हात जरी धरला तर सूर्य झाकू शकतो, बरोबर. त्याचा अर्थ काय आहे की ते जे अज्ञान आहे ते ज्ञानाला चिकटलेलं नसतं. ते माझ्या सापेक्षतेने माझ्या डोळ्यांपासून सूर्य अडवल्या गेला म्हणून मी म्हणतो सूर्य झाकल्या गेला. प्रत्यक्षात सूर्य झाकल्या गेलाय का? नाही. एवढं फक्त बारकावा लक्षात ठेवायचं आहे, अज्ञानेन आवृतम ज्ञानमचा. पण असं माझ्या बाबतीत जेव्हा होतं तेव्हा काय होतं, ईश्वराचं जे वास्तव स्वरूप आहे त्याच्याविषयी मी भ्रमामध्ये पडतो. आणि इथे छान म्हटलंय की जीवांची जी पापपुण्य आहे त्यांच्याजवळ असूनही तो त्यांना जाणत नाही. आपण काय विषय पाहतोय, थोडंसं असं वाटत असेल की विषयांतर होतंय का काय, तर ही जी कर्म जी घडतात आहे जीवाकडून, त्याचं स्पष्टीकरण देणं सुरू आहे की हा जो आत्मा जो आहे, या जीवाचा, या देहाचा जो स्वामी आहे आत्मा, मग त्याला ईश्वर म्हणा, पिंडाचा विचार करा नाही तर ब्रह्मांडाचा करा, काही फरक पडत नाही, तो यातलं काहीही करत नाही हे सांगण्याचा उद्देश सुरू आहे. तो कर्म करायला लावत नाही, तो कर्म करण्याची प्रेरणा देत नाही. म्हणून इथे सांगितलंय की पापपुण्य असे की जीवाची पापपुण्य त्यांच्याजवळ असून तो त्यांना जाणतही नाही,
एवढेच काय, त्यांचा द्रष्टा देखील तो होऊन राहत नाही. त्याला म्हणायचं निरपेक्ष अस्तित्व आहे त्याचं. तो पापही स्वीकारत नाही आणि पुण्यही स्वीकारत नाही. अर्जुनाला असं जर वाटत असेल की भगवंता, की जे लोक तुझी भक्ती करतात, खूप पुण्यकर्म करतात, सदैव तुझ्या अनुसंधानात असतात, त्यांच्यावर तू विशेष अनुग्रह करतो, आणि ज्यातलं काहीच करत नाही, अज्ञानी आहेत, पापी आहेत, दुराचारी आहेत, तुझा तर कधी विचारही करत नाही, तुझं कधी भजनही करत नाही, त्यांच्यावर तू कमी अनुग्रह करतो. असं जर अर्जुना कुठे तुझ्या मनात येत असेल, या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही. मी कोणावरही कमी अनुग्रह करत नाही, मी कोणावरही जास्त अनुग्रह करत नाही. हे ऐकायला कदाचित आपल्या ज्या भक्तीच्या ज्या कल्पना असतात त्याला थोडंसं इथे धक्का बसू शकतो, पण कधी कधी योग्य पातळी आली ज्ञानाची की खरं काय हे सांगावंच लागतं, आणि तेच आपल्यासमोर ते स्वतः भगवंत मांडतात. कारण त्याचा अर्थ असा आहे, जसं आपण आता एखादी गंगा नदी आहे, समजा कुठली नदी आहे, गंगा नदी आहे, नदी वाहते आहे, त्या नदीतलं पाणी तेच आहे, तेवढंच आहे. पण मी जर तिथे एवढंस सुगडं घेऊन गेलो, बोळकं, तर मला तेवढंच पाणी त्याच्यातून मिळणार आहे. एखादा कोणी रांजण घेऊन गेला तर त्याला त्यात तेवढं पाणी मिळणार आहे. एखादा अजून मोठी टाकी घेऊन गेला त्याला तेवढं पाणी त्याच्यात मिळणार. त्यात गंगेचा जसा दोष नाही. त्या परमपूज्य काका प्रवचन करतात आहे, समोर बसले आहेत 500, 1000, 1500, 5000 जे काही लोक असतील बसलेले आहेत सगळे. प्रवचन सुरू आहे, काका प्रवचन करतात आहे, काका तेच देतात आहे, तेवढंच देतात आहे, तितकंच देतात आहे. पण 5000 लोकांना 5000 विविध पद्धतीने ते मिळत आहे. ह्याच्यात दोष कोणाचा? घेणाऱ्याचा अर्थातच. ज्याची बुद्धी जितकी शुद्ध, ज्याची चित्त शुद्धी, ज्याची चित्त शांती, जितका समोरचा साधन चतुष्टय संपन्न, तितका घेणाऱ्यांमध्ये फक्त तरतम भाव निर्माण होतो. देणाऱ्याचा काही संबंध आहे? काहीच नाही. तसं दुर्जन आणि सज्जन मनुष्य सुद्धा 2 वेळा जेवतोय आज, दुर्जनही 2 वेळा जेवतोय. गाईला सुद्धा चारा मिळतोय, वाघाला सुद्धा खायला मिळत आहे. दुर्जन आहे, दुराचारी, अत्यंत पापी मनुष्य जगात जो कोणी असेल, आठवा, आपल्याला माहिती आहे प्रत्येकाची व्याख्या वेगळी असेल, म्हणजे 10-12 पापी मनुष्य ह्या क्षणी आपल्या मनामध्ये आपण त्यांची नावं आणली. त्यांचं आयुष्य व्यावहारिक दृष्टीने जर बघितलं एकदम छान सुरू आहे. म्हणजे कधी कधी ते बघून लोक भुलतात की अरे इतकं करून तर ह्यांचं सगळं व्यवस्थितच आहे. मग काय देवा, तुझ्या दरबारात न्याय नाही. भगवंत तेच सांगतात आहे, माझा दोन्ही गोष्टींशी संबंध नाही. मग ते एवढं ऐशारामात जीवन कसं जगतात आहे याचं उत्तर हे आहे, त्यांच्या पूर्वकर्मांची फळं ते भोगतात. आणि हे अज्ञानाने तुला कळत नाही, हे अज्ञानी जीवाला कळत नाही. म्हणून काकांचा तो एक सुंदर शब्द आहे ईश्वराच्या बाबतीत, अत्यंत निपक्षपाती आहे तो. यत किंचितही पक्षपात करत नाही, की हा माझी पूजा करतो म्हणून याला 4 गोष्टी जास्त देतो, आणि यांनी आयुष्यात माझं कधी नावही घेतलं नाही म्हणून याची काय करूया, आपल्या भाषेत वाट लावूया, असा विचारही त्याच्या मनात येत नाही. तो इतका निपक्षपाती आहे की ज्याचं जसं पूर्वकर्म असेल त्याप्रमाणे त्याला फळ देण्याचं काम अत्यंत निपक्षपाती भावनेने करतो. तो निर्दयी नाही, तो कठोर नाही. हे काकांच्या शब्दात बरं का प्रवचनात, ईश्वराच्या बाबतीत. त्यामुळे तो पापही घेत नाही. अर्जुना, मी पापही घेत नाही, मी कोणाचं पुण्यही घेत नाही, मी कोणाला कर्माला उद्युक्तही करत नाही. जसं सूर्य सकाळी उगवला, प्रकाश पडला, त्याच्या प्रकाशात चोर चोरी पण करू शकतो आणि एखादा देवाची पूजा पण करू शकतो. तर सूर्याला काय संबंध आहे? त्यांनी प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे. ज्याची जशी प्रवृत्ती तसं तो कर्म करतो. त्यामुळे असा तो साक्षी असतो. आणि शेवटी मात्र म्हटलेला आहे तो सृजीपाळी संहारी, की अर्जुना, तू ईश्वर जगताची उत्पत्ती पालन नाश करतो. हे जे जगात बोललं जात हे केवळ अज्ञान आहे. आता पहा, मी मगाशीच म्हणालो की अध्यारोप आहे याची आठवण याच्यासाठी करून दिली, की मगाशीच आपण बोललो खरं, अरे हे जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे. मग आता इथे असं कसं म्हणतात की जगताची उत्पत्ती, पालन, नाश हे ईश्वर करतो. ही 3 कामं जर खरं आपण नेहमी समजतो ईश्वराला दिलेली आहे, हे जे बोललं जातं ते केवळ अज्ञान आहे. पुन्हा हे प्रबोधनाचे स्तर असतात.
आता इथे ईश्वर कारणवाद मागे पडून मायावादाचं थोडस वर्णन मागच्याला आपण बोललो तो सुरू झालेला आहे, होत आहे. कारण शेवटी हे वाद तरी काय आहे? दिसणाऱ्या जगाची संगती लावणं चाललेलं आहे. आपण बोललो तसं एखाद्या लहान मुलाची समजूत काढायची, एखादी गोष्ट समजून सांगायची. ती लहान मुलाला सांगण्याची पद्धत वेगळी असते. थोडा मोठा झालेला तरुण मुलगा असेल, त्याला सांगण्याची पद्धत वेगळी असते. आणि एखादा ज्ञानाने प्रगल्भ असेल, त्याला सांगण्याची गोष्ट वेगळी असते. त्याला आपण मराठीत मॅच्युरिटी असं म्हणतो. प्रगल्भता वाढली की स्तर बदलतो ना प्रबोधनाचा. त्यामुळे सांगणं शेवटी जगाची उत्पत्ती जी झालेली आहे किंवा मला जी जाणवते आहे म्हणूया, आता पुन्हा तोच झाली आहे हाच मुळात आरोप आहे त्याच्यावरती. पण आता हे जे काही अनुभव येतात जगाचे, मग त्याची संगती लावणं सुद्धा, त्याला एका पद्धतीने जी संगती लावली जाते त्याला ईश्वर कारणवाद म्हणतात. पण एक वेळ अशी येते सांगण्याची की नाही, हा जो आहे ना, हा अध्यास आहे, त्याला विवर्तवाद म्हणतात. हे जगत जे आहे ते ब्रह्म नावाच्या अधिष्ठानावरचा विवर्त आहे. आता हे जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे, हेच ज्याला झेपत नाही त्याला तुम्ही विवर्त सांगून काय उपयोग? पण एक वेळ येणारच अशी की खरं काय ते सांगावंच लागणार. त्याला रज्जूवरच्या सर्पाची आठवण करून द्यावीच लागणार आहे. सर्प दिसतोय, मान्य आहे. भीती वाटते, मान्य आहे. पण तो अध्यास आहे, तो आभास आहे, तो विवर्त आहे. ते इथे सांगितलेलं आहे. थांबलो थोडस, कारण बरेच दिवस झाले समर्थ आलेले नाही आहेत आपल्या. मागच्या आपण एक प्रकल्प सुरू केला होता, मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचं तत्वज्ञान, मनाच्या श्लोकांचं सामर्थ्य आपल्या लक्षात यावं. आणि थोडस मनाचे श्लोक आता येत नाही, त्याचं कारण असं आहे की आपण बोललो, आठवत असेल तर, की 3ऱ्या अध्यायानंतर खरं भगवद्गीता संपायला हवी होती. पण अर्जुनाचे काही प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायात जे तत्वज्ञान येऊन गेलं त्याचाच आता उरलेले अध्याय फक्त विस्तार होणार आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे? जर 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायात जर मनाच्या श्लोकांची आपल्याला सारखी संगती सापडत होती, तर ती उरलेल्या अध्यायात सापडणार आहे याच्यात आश्चर्य काहीच नाही. मला एवढंच फक्त आत्ताच्या संदर्भात मुद्दा सांगायचा होता. एवढं सगळं बोलण्याचं कारण असं की या संदर्भात एक अतिशय सुंदर मनाचा श्लोक आहे की भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. समर्थ म्हणत आहे, भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. आपण पिंड आणि ब्रह्मांडाची भाषा बोलतोय. परी सस्वरूपी तेही नस आहे. मला त्यात तेवढंच 2ऱ्या चरणावरती भर द्यायचा आता फक्त. भूतेपिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नस आहे. हे सर्व जे आहे स्वरूपाच्या दृष्टीने जर विचार केला तर नस आहे, म्हणजे हे बोलताच येत नाही, हे सिद्धच होत नाही. आणि म्हणून मग पुढे समर्थ म्हणतात, मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी राहा. की बा जीवा, हा भास आहे, लक्षात ठेव. भास आहे, अध्यास आहे, विवर्त, अगदी शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर साध्या भाषेत भास आहे. हा तुला जो होता ना, भास होतोय, मान्य, जगाचा जाणीव होते, आपण तो भास आहे. म्हणून मला तो श्लोक फार मनाच्या श्लोकांचा, त्याचे 4ही चरण, म्हणजे अर्धे अर्धे चरणाचा जो विचार केला, श्लोक एकच आहे तर अर्धे अर्धे चरण जे आहेत, 4 असे अर्ध चरण, 4 असे, त्या 4ही इथे इतके सुंदर लागू पडतात. तिथे पिंड ब्रह्मांडाचा विचार आहे, स्वरूपाच्या दृष्टीने हे सगळं सिद्ध कसं होत नाही हा विचार आहे, आणि म्हणून तो भास आहे हे सिद्ध होतं. आणि तो भास आहे हे मला कळत नसेल, मला जर सत्यत्वाचं विष त्यातलं जात नसेल, तर काय कर, उपायही त्याच्यात सांगून टाकले. परी सर्व संग सोडून सुखी. की मला एक साधक म्हणून काय करायचं आहे, तर संग सोडायचा. आणि मग शेवटी एक वेळ येणार आहे, आवरण, ते सद्गुरूंचं काम आहे. ते काम कोणाचं आहे? सद्गुरूंचं आहे. ते तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. ती पण एक सुंदर होई आपण हे पाहतो. दिधलिया नुठी ताठी, फार सुंदर होऊया. सोडून देऊ, आपल्याकडे वेळ नाहीये आज. उजळणीतच बराच वेळ गेला. 16 क्रमांकाचा श्लोक वाचतो, म्हणजे निदानाचा अभ्यास सुरू झाला.
असं आपल्याला अधिकृतरित्या म्हणता येईल. म्हणून ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. पदच्छेद आहे, ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषां नाशितम आत्मनः तेषां आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. की ज्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करते. पुन्हा यथार्थ ज्ञान झालेल्या कर्मयोग्याचं किंवा ज्यांनी कर्मसन्यास घेतल्या अशा सांख्य योगाचं वर्णन सुरू आहे. पुन्हा लक्षात ठेवायचा विषय काय सुरू आहे की त्याचं जे अशा पुरुषाचं जे अज्ञान गेलेलं आहे ते कशामुळे गेलं आहे, तर ते परमात्म्याच्या ज्ञानाने त्याचं अज्ञान गेलेलं आहे, ते नष्ट झालेलं आहे. आणि ते ज्ञान जेव्हा त्याला होतं ते सूर्याप्रमाणे, जसं सूर्य जसा संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे हे ज्ञान व्यापक स्वरूपाला प्रकाशित करताय. इथे आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये जो अर्थ केला आहे तो विवेक ज्ञानेन आत्मविषयेण असा अर्थ केलेला आहे. काय म्हणलाय? विवेक ज्ञानेन, अपरोक्ष ज्ञान असा अर्थ आहे अर्थातच तिथे, पण मी तो अर्थ का सांगतो आहे ते पुढे आपल्या लक्षात येईल. तै अज्ञान जै समूळ तुटे, तै विश्वभ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रकटे मज ईश्वराचे. की जेव्हा ते अज्ञान पूर्णपणाने नष्ट होतं तेव्हा द्वैत सत्यत्वाच्या भ्रमाची काळजी झडून जाते, मग माझे ईश्वराचे अकर्तृत्व प्रकट होते. पुन्हा ईश्वराचं अकर्तृत्व कधी लक्षात येणार आहे? द्वैताच्या सत्यत्वाच्या भ्रमाची काळजी. फार मोठा शब्द आहे पण खूप महत्वाचा शब्द आहे. विश्वभ्रांती हा जो शब्द ना, मसैरे फिटे, त्याचं अतिशय सुंदर विवेचन परमपूज्य खंदारकर महाराजांनी केलं आहे. काय समजून घ्यायचं आपल्याला? द्वैत झडून जातं म्हटलंय का? म्हणू शकलेस ते, कारण द्वैत कधी झडू शकत नाही. व्युत्थान पावल्यानंतर समाधीतून द्वैत आणि द्वैतातला अनुभव येणारच आहे, येत राहणारच आहे. मग नक्की होतं काय, फरक काय पडतो? पुन्हा तर त्या ज्ञानालाही द्वैत दिसतं, कळतं, अज्ञानालाही दिसतं, कळतं. फरक कुठे पडतो? फरक पडतो सत्यत्वाच्या भ्रमाची काळजी जी अज्ञानाच्या अंतःकरणात असते ती ज्ञानाच्या नसते. म्हणून ती मगाशी ओवीजी आठवली. कोणती? जगत सत्यत्वाची. ते फक्त गुरुकृपा दृष्टीने शेवटी निर्विष होय. काय होतं? द्वैत जात नाही. गुरुकृपा झाली की त्यातल्या सत्यत्वाचं विष जातं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. साध्या भाषेमध्ये जगत सत्यत्व भ्रांती जाते, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती जाते, भेदभ्रांती जाते, वगैरे वगैरे. पाचही भ्रांती निवृत्त होतात, जेणे भ्रांतीपासूनही फिरतले, गुरुवाक्य मन धुतले. सगळे ओवे आपल्या होऊन गेलेल्यावर तेच सांगतात आहे महाराज. मग आत्मस्वरूपी घातले रोवणी. असं जेव्हा होतं तेव्हा खरा अनुभव येतो की इथे पुन्हा ब्रह्मांडाच्या दृष्टीने ईश्वर म्हटलेला आहे, पिंडाच्या दृष्टीने आपण कुटस्थ समजूया. तेव्हा कळतं की अरे हो, खरंच मी करता नाही. आणि जगत जर सत्य नसेल तर माझ्या करते म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण प्रत्यक्ष समाधी काळी तर जगताचं भानच नसतं, जग शिल्लकच राहत नाही. तिथे ईश्वराचं अकर्तृत्व प्रकट होतं. येथ ईश्वर एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची भ्रमाची काजळ जडून जाते. आणि खरं विचार केला काळजी शब्द चालू शकेल पण हरकत नाही. येथ ईश्वर एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. की आता ईश्वर अकर्ता आहे हे जर मनाला पटले तर ईश्वर जीवाचा अभेद हा तर पूर्वीपासून स्वभावता आहेच. त्यामुळे ज्ञानाला अकर्ता असलेला जो ईश्वर तोच मी आहे असा अभेद साक्षात्कार होतो. मी मगाशी म्हणालो होतो की माऊलींनी पिंड आणि ब्रह्मांडाचं एकमेकांचे ते विचार एकमेकांशी आणून जुळवले आहेत, भिडवले आहेत, एक वाक्यता केली आहे. विविध शब्दांनी बोलू शकतो आपण. ती ही ओवी आहे की ईश्वर अकर्ता इथपर्यंत ठीक आहे. ईश्वर अकर्ता आहे जाणून फार काही माझं हित होणार नाही.
कारण काका तसं म्हणतात, तो असा आहे, तो तसा आहे आणि शेवटी मी आहे तसाच आहे. सगळं मुसळकेरामध्ये. म्हणून माऊली आठवण करून देतात की तो अकर्ता आहे, पण विसरू नका, ईश्वर आणि जीवाचा अभेद तर पूर्वीपासून स्वभावताच आहे. कारण ह्या उपाधी आहेत, आपण मगाशीच विचार केला. ईश्वर आणि जीव या उपाधी आहेत. त्याच्या मागचं जे चैतन्य तत्व आहे ते एकच आहे. त्यामुळे तो जर अकर्ता असेल, तर आत्मा या दृष्टीने मी सुद्धा अकर्ता झालो ना. अतिशय सुंदर विचार इथे आहे. आणि ऐसिनी विवेके उदो चित्ती, तयासी भेद कैचा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. आणि अशा ज्ञानाने ज्याच्या चित्तात उदय केला आहे, त्याला त्रैलोक्यात भेद कसा दिसेल. भेदभ्रांती त्याची गेलेली आहे. तो आपल्या अनुभवाने सारे जगच मुक्त आहे असे पहा. आणि दृष्टांत दिलाय, जैसी पूर्व दिशेच्या रावळी, उदया येताची सूर्य दिवाळी, की येरीही दिशा तियेची काळी काळी मारे. ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्य उदयाला येताच आकाशात प्रकाशाची दिवाळी सुरू होते, आणि त्याच वेळी इतर दिशातलाही काळोख नाहीसा होतो. काय माऊलीने दृष्टांत द्यावा खरंच. असं नाहीये पूर्व दिशेला सूर्य उगवला म्हणून पूर्वेलाच उजेड आहे आणि पश्चिमेला अंधारच आहे, असा अनुभव येतो का आपल्याला कधी. हे जसं असावं तसं मी अकर्ता आहे किंवा मी प्रत्यक्ष तो आहे, तत्त्वम असी, हा अनुभव जेव्हा येतो, असा अनुभव त्या ज्ञानाच्या चित्तात जेव्हा उदय होतो, तेव्हा त्याला संपूर्ण त्रैलोक्यातलंच भेद मावळून जातो. असो, आपली वेळ होऊन गेली आहे. पुढचा श्लोक आणि त्याच्यावरची जी ओवी आहे इतकी सुंदर आहे की मला बहुत तसं वाटलं होतं आजच्याच वाचनामध्ये ती येईल आहे. पण शक्य असेल तर वाचून ठेवा, त्याच्यावर अभ्यास करून ठेवा. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण प्रसिद्ध होऊया ज्ञानेश्वरीतली. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. आणि ती प्रसिद्ध आहे म्हणून पाठ नाही करायची आपल्याला. एक अतिशय सुंदर साधन या ओवीच्या माध्यमातून आपल्या हातामध्ये येतं. आणि त्या साधनाबद्दल आपण बोलू पुढच्याला पाहिजे. बैठकीतलं साधन आहे विशेषतः. आणि पहिलंच वाक्य जे आहे, बुद्धीच्या निश्चयाने आत्मसाक्षात्कार होतो. एवढं वाचतो आणि हेच वाक्य आपल्या चिंतनासाठी पुढे ठेवतो पुढचा एक आठवडा तुमच्या चिंतनासाठी, आणि इथे थांबतो. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.